Hello dear students, we are discussing exercise of the chapter that is laws of motion. In the previous lecture we have discussed one question. मला काही स्टुडंट्सचे असे रिक्वायरमेंट आली की मॅम सगळेच क्वेश्चन्स डिस्कस करूयात, पण स्टुडंट्स जे जे इझी आहेत, जे तुम्ही इझिली करू शकता, जसं की फर्स्ट क्वेश्चन आहे मॅच द पेअर्स आहेत, तो तुम्ही इझिली करू शकता. सेकंड जो आहे डिफरन्शिएट करायला सांगितलेले आहेत तुम्हाला. आपले जेव्हा लेक्चर्स आलेत व्हिडिओ लेक्चर्स, त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी ऑलरेडी तुम्हाला डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट यांच्यामधले डिफरन्स हे पॉईंट्स तिथं देखील सांगितलेले आहेत. सो त्याच्यावरती मी वेगळा परत एफर्ट्स नाही घेणार आहे. थर्ड क्वेश्चन जो आहे तुमचा, त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी फॉर्म्युला दिलेला आहे, व्हॅल्यू दिलेल्या आहेत, त्या व्हॅल्यूज फक्त त्या फॉर्म्युलामध्ये पुट करून कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत. ते देखील खूप इझी आहे. सो अशा प्रकारचे क्वेश्चन की जिथे तुम्हाला फार एफर्ट्स नाहीत घ्यायचे आहेत, ते आपण इथं नाही डिस्कस करणार आहोत. त्यानंतर फोर्थ क्वेश्चन आपण घेतला ह्याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, आणि आता आज आपण डिस्कस करणार आहोत फिफ्थ क्वेश्चन, दॅट इज गिव्ह सायंटिफिक रिझन्स. इथे देखील परत नेहमीसारखंच सांगते मी तुम्हाला की फक्त आन्सरमध्ये जे पॉईंट्स एक्सपेक्टेड आहेत ते पॉईंट मी एकदम शॉर्टमध्ये देणार आहे, आणि मी जे सांगता सांगता एक्सप्लेनेशन देते आहे ते देखील तुम्ही तुमच्या आन्सर्समध्ये ॲड करायचं आहे. शक्यतो सायंटिफिक रिझनचे जे क्वेश्चन्स असतात ते 2 किंवा 3 मार्क्ससाठी विचारले जातात. सो तुमचे त्या अकॉर्डिंगली पॉईंट्स हे आले पाहिजेत तुमच्या आन्सरमध्ये. आता बघू पहिलं काय आहे. व्हेन ॲन ऑब्जेक्ट फॉल्स फ्रीली टू द ग्राउंड इट्स ॲक्सेलरेशन इज युनिफॉर्म. आता सगळ्यात आधी तुम्हाला युनिफॉर्म ॲक्सेलरेशन ऑब्जेक्टचं कधी असतं, त्याच्याही आधी ॲक्सेलरेशन म्हणजे काय ह्या कन्सेप्ट आधी क्लिअर झालेल्या असलेल्या पाहिजेत. ॲक्सेलरेशन म्हणजे काय, जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इन्क्रीज होत असते, आपण मग त्याचं डिसेलरेशन पण बघितलं, इन्क्रीज किंवा डिक्रीज किंवा ज्याला आपण चेंज म्हणूया. तर आता इथे युनिफॉर्म ॲक्सेलरेशनच्या बाबतीत काय येतं की इक्वल ड्युरेशनमध्ये, इक्वल टाईम इंटरवलमध्ये जर एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इक्वली इन्क्रीज होत असेल, देन इट इज हॅविंग युनिफॉर्म ॲक्सेलरेशन असं आधी तुम्ही मेन्शन करणार. त्याच्यानंतर मग आता खाली फ्रीली फॉलिंग म्हणजे ॲक्च्युली बघा, ही कन्सेप्ट तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये परत क्लिअर होणारच आहे. फ्रीली फॉलिंग बॉडी कधी असते की जेव्हा ती कोणत्याच फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर नसतं एखादं ऑब्जेक्ट, तेव्हा त्याला फ्री फॉल म्हणतात. आयडियली फ्री फॉल हा व्हॅक्यूममध्ये पॉसिबल असतो, पण इथे इन जनरल कन्सेप्ट जनरली आपण जेव्हा बोलायला जातो तर जेव्हा केव्हा कोणतंही ऑब्जेक्ट अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर खाली येतं, तर दॅट इज कन्सिडर्ड ॲज फ्री फॉल. मग आता इथं आपल्याला ह्या दोन्ही पॉईंट्सची सांगड घालायची आहे आपल्या आन्सरमध्ये. इथे आपण काय सांगणार बघा, सगळ्यात पहिल्यांदा सांगणार आपण युनिफॉर्म ॲक्सेलरेशन म्हणजे काय. व्हेन ऑब्जेक्ट moves in straight line कारण डायरेक्शन चेंज झाली की ॲक्सेलरेशन युनिफॉर्म आपण कन्सिडर करत नाही. स्ट्रेट लाईनमध्ये मूव्ह होत असेल अँड इट्स व्हेलॉसिटी इन्क्रीजेस बाय इक्वल अमाउंट in equal time intervals ॲड करू आपण, equal time intervals, then it is considered as having uniform acceleration. हा आपला पहिला पॉईंट झाला. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण इथं काय म्हणणार की whenever it is falling freely, म्हणजे जेव्हा तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स अंडर असतो तेव्हा त्याच्यावरती फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट करतो. मग इथं ते एक पॉईंट आपण ॲड करायचा, व्हेन ऑब्जेक्ट इज फॉलिंग फ्रीली देन ओनली ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ॲक्च्युली ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही कन्सेप्ट काय आहे की जगातल्या कुठल्याही 2 ऑब्जेक्टमध्ये हा फोर्स असतो, पण तो त्यांच्या मासेसवरती डिपेंड करतो. हे आपण सगळं डिटेल 10th स्टँडर्डमध्ये शिकायचं आहेच. आत्ता इथे आपण फक्त अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स डोळ्यासमोर ठेवूया.
when object is falling freely, only Earth's gravitational force is acting on it. फक्त त्याच्यावरती अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हाच ॲक्ट होतो आणि आता या केसमध्ये तो ऑब्जेक्ट त्याची व्हेलॉसिटी इक्वली चेंज होते इन इक्वल टाईम इंटरवल आणि म्हणून हे ऑब्जेक्ट जेव्हा फ्रीली फॉलिंग असतं इट्स ॲक्सेलरेशन इज युनिफॉर्म असं तुम्ही पुढे ॲड करणार आहात. हे दोन पॉईंट तुम्ही एक्सप्लेन केले. आणि थर्ड पॉईंटमध्ये काय लिहिणार, whenever it is falling freely, then due to Earth's gravitational force its velocity increases by equal duration किंवा its velocity increases equally in equal time interval and hence it is having uniform acceleration. असं व्यवस्थित पॉइंट वाईज आन्सर तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे. आता सेकंड क्वेश्चन बघा. मी पूर्ण लिहिला नाही, नाहीतर तो क्वेश्चन तसा बराच मोठा आहे आणि मग त्यातच खूप आपली जागा वेस्ट गेली असती. क्वेश्चन मी सांगते काय आहे. इवन दो द मॅग्निट्यूड्स ऑफ ॲक्शन फोर्स अँड रिॲक्शन फोर्स आर इक्वल अँड इन अपोजिट डायरेक्शन देन ऑल्सो दे डू नॉट कॅन्सल ईच अदर, असा काहीसा क्वेश्चन हा आपला सेकंड क्वेश्चन आहे. आता बघा हं स्टुडंट्स, नॉर्मली जेव्हा केव्हा कोणताही फोर्स किंवा कोणतेही फोर्सेस, नीट समजून घ्या. आता ह्याच्या सायंटिफिक रिझन काय द्यायचं आहे आपल्याला, की जेव्हा केव्हा कोणतेही फोर्सेस इक्वल मॅग्निट्यूडचे म्हणजे इक्वल ताकदीचे असतात आणि त्यांची डायरेक्शन जर अपोजिट असेल आणि ते जर एकाच ऑब्जेक्टवरती ॲक्ट होत असतील, बघा मी काय सांगितलं, त्यांची मॅग्निट्यूड म्हणजे ताकद सेम पाहिजे, त्यानंतर त्यांची डायरेक्शन अपोजिट पाहिजे आणि ते एकाच बॉडीवरती ॲक्ट झाले पाहिजेत. अशी जेव्हा कंडिशन असते तेव्हा ते दोन फोर्सेस एकमेकांना कॅन्सल करतात. आता इथे ॲक्शन फोर्स आणि रिॲक्शन फोर्स हे जे गोष्टी आहेत आपण न्यूटन्स थर्ड लॉमध्ये शिकलो आहे, तर हे दोन्ही फोर्सेस दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सवरती ॲक्ट होतात. जसं की आपण बॅटनं बॉल स्ट्राईक करतो तेव्हा एक ॲक्शन फोर्स बॉलचा असतो आणि एक रिॲक्शन फोर्स बॅटचा असतो. दोन्ही ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सेस दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतात आणि म्हणून ते दोन्ही एकमेकांना कॅन्सल करत नाहीत, असं इथे आपण आन्सर लिहायचं आहे. सो आपला पहिला पॉईंट काय होईल की कधी फोर्सेस एकमेकांना कॅन्सल करतात ते आधी सांगायचं. मग इथे आपण पहिल्या पॉईंटमध्ये लिहूयात, व्हेन टू फोर्सेस are having equal magnitude and opposite direction and when they act on each other then they cancel each other. आता ॲक्शन आणि रिॲक्शन फोर्सच्या बाबतीत काय आहे, ते इक्वल मॅग्निट्यूडचे असतात, अपोजिट डायरेक्शनचे असतात, बट स्टील ते एकाच ऑब्जेक्टवरती ॲक्ट होत नाहीत, वेगवेगळ्या ऑब्जेक्टवरती ॲक्ट होतात आणि म्हणून ते कॅन्सल करत नाहीत. हे तुमचं सेकंड पॉईंट असणार. ॲज ॲक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ॲक्ट ऑन डिफरंट ऑब्जेक्ट दे डू नॉट कॅन्सल ईच अदर, असं तुम्ही पुढे त्याच्या आन्सर ॲड कराल. हा झाला आपला सेकंड क्वेश्चनचा आन्सर.
थर्ड क्वेश्चन बघा, इट इज इझियर टू स्टॉप अ टेनिस बॉल ॲज कम्पेअर्ड टू अ क्रिकेट बॉल इवन दो दे आर मूविंग विथ अ सेम व्हेलॉसिटी. आता क्रिकेट बॉल आणि टेनिस बॉल हे दोन्ही जरी सेम व्हेलॉसिटीनं मूव्ह होत असले तरीसुद्धा आपल्याला टेनिस बॉल थांबवणं हे कम्पॅरेटिव्हली इझियर आहे क्रिकेट बॉलपेक्षा. असं का, त्याच्या मागचं रिझन सांगायचं आहे. तर याचं रिझन हे मोमेंटम या कन्सेप्टवरती बेस्ड आहे. मोमेंटम कन्सेप्ट आपण शिकलो. व्हॉट इज मोमेंटम? इट इज नथिंग बट द प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. म्हणजेच मास वाढलं की मोमेंटम वाढणार, व्हेलॉसिटी वाढली की सुद्धा मोमेंटम वाढणार. आता बघा इथं तर ह्या दोन्ही बॉलची व्हेलॉसिटी सेम दिली आहे. ज्या व्हेलॉसिटीनं क्रिकेट बॉल मूव्ह होतोय त्याच व्हेलॉसिटीनं टेनिस बॉल देखील मूव्ह होतोय. बट द डिफरन्स इज इन देअर मासेस. क्रिकेट बॉलचं जे मास आहे ते टेनिस बॉलच्या मासपेक्षा कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. आणि जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, मोमेंटम मास आणि व्हेलॉसिटीवरती डिपेंड करतं. व्हेलॉसिटी सेम आहे बट मासेस डिफरंट आहेत. क्रिकेट बॉलचं मास जास्त म्हणून त्याचं मोमेंटम जास्त आणि म्हणून त्याला थांबवायला लागणारा फोर्स हा देखील जास्त. कारण फोर्स हा मोमेंटमशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. मोमेंटम वाढलं की तेवढा जास्त फोर्स तुम्हाला त्या ऑब्जेक्टला अडवायला अप्लाय करावा लागणार आहे आणि म्हणून तुम्हाला टेनिस बॉल थांबवणं हे कम्पॅरेटिव्हली इझी जातं. आता इथे तुम्ही हे आन्सर परत पॉईंट वाईज लिहिणार आहात. काय म्हणणार? पहिल्यांदा मोमेंटम म्हणजे काय ते सांगायचं. व्हॉट इज मोमेंटम? इट इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ मास अँड व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट. आता याच्यामध्ये दोघांची व्हेलॉसिटी सेम आहे हे एक तुम्ही तिथं मेन्शन कराल. आता जागा थोडीशी अपुरी पडते आपल्याला, सो मी मधले पॉईंट्स तुम्हाला ओरली सांगते. इथे आपण थोडेसे पॉईंट्स घेऊयात. आता इथे ॲज क्रिकेट बॉल is having more mass as compared to tennis ball, hence its momentum is also more. And force is proportional to momentum. हे एक तुम्ही तिथे ॲड कराल की क्रिकेट बॉलला थांबवायला जो काही फोर्स लागणार आहे आणि टेनिस बॉलला सुद्धा तो दोन्हीही फोर्सेस त्या ऑब्जेक्टच्या मोमेंटमवरती डिपेंड करतात. व्हेलॉसिटी दोघांची सेम आहे पण मासेस डिफरंट आहेत. म्हणून क्रिकेट बॉलचं मास जास्त म्हणून मोमेंटम जास्त आणि म्हणून त्याला थांबवायला लागणारा फोर्स देखील जास्त. असं तुम्ही आन्सर प्रॉपरली पॉईंट वाईज एक्सप्लेन करणार आहात. जनरली इथे काय लिहायचं हे कळत नाही आणि बरेचदा येत असूनसुद्धा प्रॉपर पॉईंट्स न मांडले गेल्यामुळे तुमचे मार्क्स जातात आणि म्हणून मी तुम्हाला हे प्रॉपरली पॉईंट वाईज आन्सर्स हे देण्याचा ट्राय करत आहे. ओके. आता बघा, द व्हेलॉसिटी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ॲज रेस्ट इज कन्सिडर्ड युनिफॉर्म. मला सांगा, युनिफॉर्म व्हेलॉसिटी आपण एखाद्या ऑब्जेक्टची असते असं कधी म्हणतो? जेव्हा इट इज मूविंग विथ अ सेम स्पीड. त्याचं कॉन्स्टंट स्पीडनं जेव्हा एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असतो देन इट इज हॅविंग सेम व्हेलॉसिटी. आता ऑब्जेक्ट ॲट रेस्ट जेव्हा असतो तर तेव्हा त्याचं स्पीड किंवा व्हेलॉसिटी जी आहे ती कमी पण होत नसते आणि वाढत पण नसते. 0 असते ना, 0 मीटर पर सेकंद त्याची व्हेलॉसिटी असते आणि म्हणून ती व्हेलॉसिटी वाढतही नाही आहे, कमी देखील होत नाही आहे आणि म्हणून त्याची व्हेलॉसिटी ही युनिफॉर्म असते असं कन्सिडर करण्यात येतं. हा एक हमखास प्रश्न विचारला जातो बघा तुम्हाला एक्झाममध्ये सायंटिफिक रिझनसाठी. आता इथे काय म्हणत बघा, व्हेन ऑब्जेक्ट मूव्स with same speed
एखादा ऑब्जेक्ट सेम स्पीडनं मूव्ह होत असेल देन इट इज इन युनिफॉर्म मोशन. ओके, युनिफॉर्म मोशन कधी असते तर जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टचा स्पीड हा सेम असतो तेव्हा. ऑब्जेक्ट इन रेस्ट इज हॅविंग सेम त्याची विलॉसिटी किंवा स्पीड आपण म्हणू वेन, किंवा ऑब्जेक्ट इन रेस्ट हॅज कॉन्स्टंट स्पीड दॅट इज 0 मीटर पर सेकंड. 0 मीटर पर सेकंड हा कॉन्स्टंट स्पीड आहे, हलतही नाही, वाढतही नाही, कमी होत नाही, आणि म्हणून याची व्हेलॉसिटी जी आहे ती युनिफॉर्म असते असं कन्सिडर करण्यात येतं. सो हे झाले काही इम्पॉर्टंट असे सायंटिफिक रिझन्स या चॅप्टरमधले. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये असेच काही इम्पॉर्टंट पार्ट, आणि आय थिंक त्याच्यामधले आता न्यूमरिकल्सचाच पार्ट आपला फक्त राहिलेला आहे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करूया.